सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना, आश्रम उद्घाटन, अनुसरण विधी सोहळा तथा पंचावतार उपहार महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आजची ही धर्मसभा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य रणाईचे येथील आदरणीय श्री बाबा, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर आसनाख्य बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर आंबेवडगाव निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर कुरकुडवाडी निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री वाल्यराज बाबा, परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर संवत्सर आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री डोळसकर बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री दामोदर अण्णा, यासह उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत, महंत, तपस्विनी, सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, खरं तर श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना, आश्रम उद्घाटन आणि अनुसरण विधी हा सोहळाच खऱ्या अर्थानं आपण इथं अनुभवतो आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं हा सोहळा अनुभवतो आहोत, या सोहळ्यामागे प्रचंड आशीर्वाद खऱ्या अर्थानं ज्यांचे आहेत ते म्हणजे शहादा निवासी परमपूज्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री दादा, म्हणजे तपस्विनी आदरणीय मंगलताई यांचे गुरुवर्य. खरं तर दादांच्याच आशीर्वादाने आज हा संपूर्ण सोहळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि आपण बघितलंय, अनेक विद्वानांनी इथं आपली व्याख्यानं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यांनी तपस्विनी मंगलताईंनी कशा पद्धतीने हे मंदिर उभं केलं, कशा पद्धतीनं त्यांना हे सगळं करत असताना जो त्रास झाला असेल, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर उभ्या केलेल्या आहेत. यामागे तर परमेश्वराची कृपा आणि गुरुवर्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं सातत्यानं असतो आणि त्याचा अनुभव आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं बघायला मिळतो आहे. या ठिकाणी आज आपण बघतो आहोत की किरण असेल, निखिल असेल, कोमल असेल आणि राजश्री असेल, हे 4 जण खऱ्या अर्थानं सर्व संघाचा परित्याग करून आज या ठिकाणी अनुसरत आहेत. त्यांच्या वयाकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की तरुण आहे. आज जर आपण बाहेर बघितलं, बाहेरचं युग बघितलं तर फार वेगळं आहे. बाहेर जर पाऊल टाकलं तर आपल्या क्षणाक्षणाला लक्षात येतं की सगळं काही बदलत चाललेलं आहे. अशा याच्यात कारण अँड्रॉइड सारखा मोबाईल निघाला, 5G आता खऱ्या अर्थानं आपल्या हातात आलेला, याही पेक्षा AI सारखं व्हर्जन खऱ्या अर्थानं आमच्या मोबाईल मध्ये आलेला आहे. तुम्ही जे काही बोलत नसाल तर ते मोबाईल सुद्धा बोलू शकतं. असं जग खऱ्या अर्थानं असताना, या सगळ्या गोष्टी खऱ्या असताना सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेलं तत्व, स्वामींनी सांगितलेलं चिंतन,
त्या तत्वाला अनुसरून या सगळ्या गोष्टींना लात मारत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला अनुसरणाचा मार्ग हातात झोळी घेऊन खऱ्या अर्थानं यांनी आज तो धारण केलेला. काय नाही जगात आपण बघा ना, सगळ्याच गोष्टी आहेत आज, पण तरीही सर्वस्वाचा त्याग करून आज खऱ्या अर्थानं या ईश्वर धर्मावर चालण्याचा प्रयत्न, त्याने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे चालण्याचा प्रयत्न आजपासून खऱ्या अर्थानं ही दीक्षार्थी मंडळी खऱ्या अर्थानं करणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला विचार हे ज्या आश्रमांमध्ये शिकले यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जो तत्व त्यांना सांगितला गेला, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा सिद्धांत सांगितला गेला, त्या सिद्धांताला ते अनुसरत आहे. त्या स्वामींच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने अनुसरत आहे. आणि म्हणून लीळा चरित्रात ज्या वेळेस त्यांनी बघितलं असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल की लाखो रुपयाचं वैभव सोडणारी खेळी गोळी सुद्धा चरित्राच्या एका पानात दिसते आणि त्या चरित्रातल्या पानातली खेळी गोळी आपल्या जीवनात या खऱ्या अर्थानं यांनी उतरून घेतली आणि त्याच ठिकाणी ज्याप्रमाणे खेळी गोळीने सगळ्या सर्वस्वाला लात मारली त्याप्रमाणे या दीक्षार्थींनी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींना लात मारून हातात झोळी खऱ्या अर्थानं घेतलेली आहे. पुढचा प्रवास त्यांनी जर केला असेल, स्मृतीस्थळ जर त्यांनी वाचलं असेल तर स्मृतीस्थळातला नरेंद्र डोक्यात बसला असेल. हो, बघा तो नरेंद्र कवी महाराष्ट्राचा राजा महादेवराव राजांच्या दरबारात ज्या वेळेस तो त्या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ वाचतो, राजाला इतका आवडला, राजाने सांगितलं, थांब नरेंद्रा, एका साधू एका राजाला भिकारी करून टाकतो. या महाराष्ट्राच्या राजाला भिकारी करण्याचं सामर्थ्य फक्त साधूत आहे, संतात आहे, हे याच्यावरून आपल्याला बघायला मिळतं. आणि तो राजा म्हणतो, अरे नरेंद्र थांब तू, अरे एका ओवीला एक सुवर्ण मुद्रा देतो रे, अरे हा ग्रंथ माझ्या नावावर कर. पण नाही, नागदेव आचार्यांकडून उपदेश घेतलेले नरेंद्र, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वाचा वास हृदयात असलेले नरेंद्र पटकन राजाला म्हटले, नाही राजे, नाही देऊ शकत. मी जर एका मोराला एक ओवी जर या ग्रंथाची तुम्हाला दिली तर माझ्या कवी कुळाला कलंक लागेल. म्हणजे कलंकाचाही विचार खऱ्या अर्थानं करणारा आमचा हा साधक आम्हाला स्मृती स्थळात दिसतो. सांगितलं आपल्याला, तुम्ही रंगीबिरंगी कपडे घालू शकाल, संताला एकच ड्रेस परिधान करावा लागतो, जो आपल्या गुरुनी त्याला दिला तो ड्रेस तो शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं परिधान करत असतो. पण हे परिधान करत असताना या वस्त्राला कुठलाही कलंक लागू नये म्हणून त्याचा विचारही खऱ्या अर्थानं तो संत सातत्यानं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं करत असतो. आणि म्हणून ज्या नरेंद्रानं त्या सुवर्ण मुद्रांना त्या ठिकाणी लात मारली, प्रलोभनाला लात मारली. बघा तुम्ही, प्रलोभन, राजसत्ता, या सगळ्या याला लात मारली नरेंद्राने. त्या लाथीची ताकद, नरेंद्राच्या लाथीची ताकद खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांच्या पायात आली पाहिजे. ती ताकद, सत्ता व प्रलोभनाला लाथ मारण्याची ताकद आपल्यातही खऱ्या अर्थानं नरेंद्राच्या त्या चरित्राकडे बघून खऱ्या अर्थानं आपल्यातही आली पाहिजे. आपले डोळेही सुंदर,
सांगितलं समाधान दादा फार सुंदर पद्धतीने भवईचं वर्णन करून टाकलं. त्या कशा पद्धतीने आपण बदलवतो त्याचंही त्यांनी सांगितलं. बदल आम्ही आमच्या जीवनात करत असतो, बदल आम्हाला आवडत असतो, चांगलं जे वाटेल ते आम्ही खऱ्या अर्थानं करत असतो. पण नाही, डोळेही आपले अत्यंत चांगले आहे. आपल्याला बघताही येतं. कोण म्हणतं तुम्हाला बघता येत नाही? बघता येतं तुम्हाला. आपण सगळेच जण बघत असतो. पण आपल्याही पेक्षा ज्याला डोळे नाही तो नीट रस्त्याने चालत असतो. आंधळा माणूस कुठे धडकला असं आपण ऐकलं का? तो कुठेच धडकत नाही. तो एखाद्या माणसाला धडकला, तो एखाद्या वाहनाला धडकला, कधीच आपण बातमी वाचत नाही. धडकतात कोण? तर डोळ्यावाले. याचे 2 डोळे, त्याचे 2 डोळे, 4 डोळ्यावाले परस्परात खऱ्या अर्थानं धडकत असतात. हो, डोळेही अत्यंत महत्वाचे आहे. डोळे तर केशराज वासांचे आपण घेतले पाहिजे. बघा ना, केशराज वासांच्या जीवनचरित्राकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं इतक्या ताकदीचा माणूस हो हा, फार ताकदीचा माणूस आहे हा. बघा तुम्ही, ज्या आचार्यांनी, आमच्या नागदेव आचार्यांनी त्यांना उपमा देऊन टाकली, तुम्ही माझे डोळे किंगा. मराठीच्या साहित्यात कुठेच तुम्हाला एखाद्या गुरुनी आपल्या शिष्याला डोळ्याची उपमा दिली हे कुठेच सापडणार नाही. ते महानुभावांच्या तत्वज्ञानात खऱ्या अर्थानं सापडतं. किती निष्ठा आहे गुरुबद्दलची, किती प्रेम आहे गुरुबद्दलचं, किती आदर आहे केशराज वासांचा, किती आचार्यांची प्रसन्नता आहे. पण आज स्थिती वेगळी आहे. आमच्या गुरुला कोणी बोललं तर खुशाल आम्ही हसतो आम्ही. हो, तो प्रेम आमच्यात राहिलं नाही, ती निष्ठा आमच्यात राहिली नाही, ती श्रद्धा आमच्यात राहिली नाही. म्हणून आमचे गुरु आम्हाला असंही म्हणत नाही, तुम्ही माझे चष्मे किंगा. चष्म्याचीही उपमा मिळत नाही. गुरुबद्दलची निष्ठा आणि गुरुबद्दलची श्रद्धा, समर्पण जर बघायचं असेल तर केशराज वासांचं जीवनचरित्र प्रामुख्यानं आपण वाचलं पाहिजे. त्यातून आपल्याला गुरुनिष्ठा खऱ्या अर्थानं कळेल. गुरु आणि शिष्याचं प्रेम कसं असतं ते खऱ्या अर्थानं कळेल. का प्रेम होतं ते? कारण त्या केशराज वासानी विकार वासनेला पळून टाकलेलं होतं. त्या विकार वासनेचं जे तेज आहे केशराज वासांचं, ते तेज आपल्या डोळ्यात खऱ्या अर्थानं आलं पाहिजे. ते तेज येण्याची गरज खऱ्या अर्थानं आहे. आपले हातही मजबूत असले पाहिजे. तुम्ही म्हणता हात तर फार मजबूत आहे आमचे, एखाद्याला मारायसाठी फार आपले हात मजबूत आहेत, पण ते हात कामाचे नाहीत. शास्त्राने ती हात नाही सांगितली. हात आपल्याला जोडता आली पाहिजे. बघा, तो आदर्श आपल्याला आचार्य श्री नागदेव आचार्यांकडून घेता आला पाहिजे. बघा ना, अंत समय ज्या वेळेस आचार्यांचा आलेला आहे, आचार्य पडलेले आहे, गुरुकुळ सगळं उभा आहे, सगळ्यांच्या डोळ्यात धारा लागलेल्या आहे. क्षणात काय होईल सांगता येत नाही. अशा वेळेस आचार्यांनी आपले हात उचलले, दोन्ही हात जोडले, गुरुकुळाकडे बघितलं आणि बघता बघता आचार्य बोलले. या परमार्गाची सेवा करत असताना कुणाचं मन दुखलं असेल, कुणाला बी बोललो असेल, कुणाला वैकास गेला असेल तर समस्त गुरुकुळांनी मला क्षमा करावी. हे हात एका गुरुनी आपल्या असंख्य शिष्यांसमोर जोडलेल्या हाताची ताकद आमच्या हातात आली पाहिजे. आमच्या हातात येणं ते अत्यंत महत्वाचं आहे. ती ताकद खऱ्या अर्थानं आपल्याला आमच्या या पूर्वजांच्या चरित्राच्या माध्यमातून आत्मसात करता आली पाहिजे. आणि ज्या वेळेस ते खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आत्मसात होईल, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आमचा आदर्श हा समाजाच्या दृष्टीने फार योग्य पद्धतीनं समाजापर्यंत जाईल. आज खऱ्या अर्थानं हे अनुसरले
हो, बाल तपस्विनी होती आमची धाणा ईसा, ती पहिली बाल तपस्विनी आहे. तिचा आदर्श खऱ्या अर्थानं कोमलनी घेतला आणि आज या ठिकाणी ती खऱ्या अर्थानं अनुसरलेली आहे. वैराग्यदेव असतील, आमचे आकाईसाचा रामदेव असतील, हे पहिले बाल तपस्वी आहेत. त्यांचा खऱ्या अर्थानं आदर्श आज किरण आणि निखिलनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात घेतलेला आहे. राजश्री ताई सुद्धा या ठिकाणी अनुसरल्या. या अनुसरणाच्या निमित्तानं मी परमेश्वराला हीच प्रार्थना करेल की हे भगवंता, यांचं अनुसरण सिद्धीत जावो एवढी प्रार्थना खऱ्या अर्थानं साधनदात्याला या निमित्तानं करतो आहे. या कार्यक्रमाच्या आयोजक आदरणीय मंगलताई यासह असलेले सर्व त्यांचा परिवार यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो आहे. मी खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांना विदित आहे की अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्य कुळाचार्य आचार्य प्रवर साळकर बाबा यांचं आज सकाळी 5 वाजता देहावसन झालेलं आहे. खरं तर आम्ही चिंतेत होतो, करावं काय. रात्रीपासून फोनवर सातत्यानं संपर्क सुरू होता. पाथऱ्याला आम्ही मुक्कामी होतो आणि सातत्यानं तिकडच्या मंडळींचा फोनवर सातत्यानं संपर्क सुरू होता. खरं तर प्रकृती त्यांची 4-5 दिवसापासून मी आणि वर्धनस्थ बाबा ज्यावेळेस त्यांना नागपूरला भेटायला गेलो हॉस्पिटलमध्ये, त्या दिवशी अत्यंत चांगली प्रकृती होती. हसले आणि हसता हसता भेटायला गेल्यानंतर बाबा रडलेही. बाबांना आम्ही म्हटलं की बाबा बरे व्हाल तुम्ही, काही काळजी करू नका. पण आता ईश्वर सत्तेपुढे काही चालत नाही. आणि मग बघता बघता प्रकृती अधिकच त्यांची बिघडत गेली. आणि मग काल डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही घेऊन जाऊ शकता, काही होणे नाही. आणि मग अशा परिस्थितीत त्यांना खऱ्या अर्थानं काल धुळ्याला आणलं. धुळ्याला आश्रमात आणल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर तोपर्यंत बाबा होते आणि आश्रमात आणल्यानंतर त्यांचा अखेरचा श्वास 5 वाजता सकाळी झाला. ही बातमी कळल्यानंतर आता काय करावं विवंचनेत होतो. पण हो, आपल्या तपसाधनेनं ते तर ईश्वर प्राप्तीपर्यंत पोचलेले आहेत. पण आता तपसाधनेसाठी सज्ज झालेली ही मंडळी यांचं अनुसरणही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही विचार केला की आपण यांचा हा विधी जो आहे, हा विधी या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनुसरणाचा विधी पूर्ण करू. आपण सगळेच जण या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देऊ. कारण आता इलाज नसतो काही गोष्टींसाठी, पण तरी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बाबा होते. खरं तर त्यांच्या सोबत काम करण्याची चांगली संधी मला खऱ्या अर्थानं मिळाली होती, पण ती मिळू शकली नाही काही कारणामुळं. आणि अचानक बाबा खऱ्या अर्थानं निघून गेलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व परिवाराला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणव. धन्यवाद बाबाजी. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण बाबाजींचं आणि बाबाजींच्या विचारांचं या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी पूजनीय श्री भाईदेव मुनी दादाजी भोजने गेवराई दादांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी आभार व्यक्त करायचा आहे.